महाराष्ट्राचं नंदनवन म्हणजे कोकण. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा, काजू आणि आता आणखीन एका फळाची चर्चा जगाच्या व्यासपीठावर रंगली आहे. अवीट गोडीचा रसाळ फणस. पण याच फणसाला केवळ कोकणच्या मातीत मर्यादित न ठेवता जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलंय एका तरुणानं. नाव आहे मिथिलेश देसाई, फणस किंग. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत मिथिलेश यांनी फणसाच्या संशोधनापासून ते त्याच्या जागतिक बाजारपेठेपर्यंतचा प्रवास हा पंतप्रधानांसमोर मांडला. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आणि याच फणस किंगच्या फणस साम्राज्यात पोहोचली पुढारी न्यूजची टीम. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका आणि याच लांजा तालुक्यातील गर्द हिरवाईनं नटलेलं झापडे गाव. याच गावात पारंपरिक शेतीला आधुनिक विज्ञानाची जोड देत फणस शेतीत वेगळीच क्रांती घडवून आणली आहे मिथिलेश देसाई यांनी. वडील हरिश्चंद्र देसाई यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा प्रवास आता थेट जागतिक बाजारपेठेच्या दिशेनं झेपावलाय. मिथिलेश यांच्या 28 एकर क्षेत्रामध्ये जगभरातील 128 पैकी तब्बल 88 प्रकारच्या फणसाच्या जातींचं संकलन आणि संशोधन करण्यात आलंय. विशेष म्हणजे भारतातून पहिल्यांदाच फणसाची झाडं आणि पानं परदेशात निर्यात करण्यात यश मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. कर्करोग संशोधनासाठी जर्मनीला फणसाची पानं निर्यात केली जात असल्याचं ते सांगतात. म्हणजेच कोकणचा फणस आता केवळ स्थानिक बाजारपेठेतच नाही तर संशोधनाच्या जागतिक नकाशावरही पोहोचतोय. तसं बघायला गेलं तर फणस हे फक्त आपल्याला फळ म्हणूनच माहिती आहे, पिका फणस. पण याचं ग्लोबल फूड हंगर इंडेक्स मध्ये काय महत्व आहे, याला फळ म्हणून न पाहता जगामध्ये अन्न म्हणून पाहिलं गेलंय, म्हणूनच ते सुपर फूड आहे. मग त्यांना मी फणसाच्या कच्च्या गऱ्यांची पावडर, आता कच्चे गरे हे जगभर टाईप 2 ऑफ डायबिटीसच्या क्युअरसाठी प्रूव्हन झालेले आहेत, तर मग त्याची मी त्यांना हे दिली, म्हणजे कच्च्या गऱ्यांची पावडर दाखवली आणि त्याचं प्रेझेंटेशन सांगितलं. परत आठूळ, आपली आठूळ आपण बदाम स्वीकारला पण आठूळ आपण मागे राहिली. आठूळ एक सर्वात पौष्टिक घटक फणसातलं ते आठूळ आहे. तर त्याची जी पावडर होती जी प्रोटीनसाठी सर्वात चांगली आहे, जे ऍथलीट्स आहेत, जे स्पोर्ट्समन्स आहेत, जे जिमला जातात त्या लोकांसाठी सर्वात चांगली प्रोटीन जॅकफ्रूट सीड जे आहे, तर त्याचे मी हे केलं. परत आपण कच्चे गरे खातोच पण पिक्या गऱ्यांच्या चिप्स मी तिथे घेऊन गेलो होतो. आणि सर्वात चांगलं मेन म्हणजे फणसाच्या सालीपासून बनलेली ती बॅग आणि पासपोर्ट होल्डर ते सर्वात जास्त त्यांना आवडलं. कारण की फणसाचे वेस्ट म्हणजे आपण ज्या 10 किलोचा फणस हे करतो ते 3.5 ते 4 किलो त्यातनं वेस्ट निघतं, तर त्याच्यापासून बनलेली बॅग लेदरची आणि त्याच्यापासून बनलेला पासपोर्ट होल्डर हा त्यांना खूप आवडला. मिथिलेश देसाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा इथले तरुण शेतकरी. विशेष म्हणजे शेतीकडे वळण्यापूर्वी ते 2 वर्ष UPSCची तयारी करत होते. कृषी अभियांत्रिकीमध्ये BTech शिक्षण घेतलेल्या मिथिलेश यांनी पारंपरिक नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग न निवडता पूर्णवेळ शेतीचा निर्णय घेतला आणि फणसाला निवडलं. पण केवळ फणस पिकवायचा नाही तर फणसाला संशोधन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेची जोड द्यायची हा त्यांचा ध्यास आहे. दुर्लक्षित राहिलेल्या या फळाला कोकणात आणि महाराष्ट्रात आर्थिक मूल्य मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. फणस केवळ अख्खं फळ म्हणून बाजारात न जाता त्यापासून विविध बाय प्रॉडक्ट्स तयार करून त्याला मोठी बाजारपेठ मिळवून देण्याचं त्यांचं विजन आहे. फणसापासून एवढ्या प्रकारचे हे गोष्टी बनवता येतात आणि म्हणूनच मी त्यांना म्हटलं की फणस ऍक्च्युअल में साप मतलब एक कल्पवृक्ष आहे. मग त्यांनी त्याच्यावर प्रश्न विचारला की कल्पवृक्ष का, तर मग तेव्हा मी त्यांना सांगितलं की ह्याची साल, ह्याचे आठूळ, ह्याचे कच्चे गरे, पिके गरे हे सगळं वापरात येतं. आणि 2 वर्षापूर्वी मी फणसाची हिरवी पानं देखील जर्मनीला एक्सपोर्ट केली, ती कॅन्सर ट्रीटमेंटच्या एक्सटेटसाठी. मग ऍक्च्युअल कल्पवृक्ष का फणस आहे हे देखील मला तिथे सांगण्याची संधी मिळाली. आणि सगळे जे डॉक्युमेंट्स मी घेऊन गेलो होतो सोबत, म्हणजे फणसाचं भारतातलं पोटेन्शियल किंवा फणसामध्ये भारतामध्ये असलेलं त्याचं म्हणजे जे एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे, $2 बिलियन ची इकॉनॉमी जी आहे आणि कुठले देश एक्सपोर्ट करतात, काय करतात. पण या फणसाच्या प्रवासामागची खरी कहाणी सुरू होते ते मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांच्यापासून. हातखंबा इथे अवघ्या 50 पैशांपासून रस्त्यावर फणस विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज संशोधन आणि प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचलाय. 2000 साली हरिश्चंद्र देसाई केरळमध्ये गेले. तिथे त्यांनी फणसाच्या तब्बल 36 जातींची माहिती घेतली. त्याची रोपटी झापडे गावात आणून लावली. यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या मिथिलेश यांनी फणसाच्या पोषण, प्रक्रिया आणि उत्पादनावर संशोधन सुरू केलं. 50 पैशांपासून सुरू झालेली फणसाची विक्री आणि आज थेट पंतप्रधानांसमोर फणसाच्या अर्थव्यवस्थेची मांडणी, हा प्रवासच या पितापुत्रांच्या जिद्दीची साक्ष देतो. माझं गाव हातखंबा आहे आणि सरांनी आता म्हटल्याप्रमाणे की 50 पैशापासून ते अगदी फणस किंग पर्यंत
आमची खूप गरिबीची परिस्थिती होती त्यावेळेला आणि हातकंब्यातून वरती त्या हॉटेलच्या इथे एक गोव्यातून लक्झरी गाडी यायच्या आणि त्याच्यावरती तिथे जाऊन हलवून डोक्यावरनं फणस आणायचे आणि तिथे विकायचे आणि त्यावेळेला फणसाला किंमत 25 पैसे 50 पैसेच होती. काय गरिबी असल्यामुळे तेच पैसे शिक्षणाला आणि कुटुंबाला वापरायचो मी. आता तो UPSC करत होता आणि तो मुळात सुरुवातीपासून हुशार आहे. 11वी 12वीला कराडला होता, तिथे सुद्धा पहिला आला होता. केरळ वायनाडला एक इंटरनॅशनल सेमिनार होता, जगातला दुसरा आणि भारतातला पहिला. मग त्याला म्हटलं चल आपण जाऊया, काय मला जायचंच आहे म्हटलं. मग महाराष्ट्रातून आम्ही गेलो 5 दिवस इथे आणि ज्या देशामध्ये फणस होतो त्या सगळ्या देशाचे ऍग्रिकल्चरचे मेन लोक होते. 5 दिवस त्या ठिकाणी आम्ही तिथे राहिलो. तिथे आम्हाला खजिना मिळाला आणि त्यावेळेला मिथिलेश म्हणजे पूर्णपणे हे झालं की बाबा मी आता तुमच्याबरोबर काम करतो. फणसापासून काय काय तयार होतं? तर फणस म्हणजे फक्त भाजी किंवा गरे नाहीत. याच फणसापासून तयार होत आहेत अनेक मूल्यवर्धित उत्पादनं. कच्च्या फणसाची मधुमेह नियंत्रक पावडर, फणसाचे चिप्स, फणसाचं पीठ, फणसाचा पल्प, फणसाच्या आठवड्यांची प्रोटीन पावडर, फणसाच्या टाकाऊ भागापासून लेदर बॅग्स, पासपोर्ट होल्डर्स. म्हणजेच फणसाच्या गरापासून आठळीपर्यंत आणि टाकाऊ भागापर्यंत प्रत्येक भागाचा उपयोग होतोय. आता तर देसाई पितापुत्रांनी फणसाला थेट शाकाहारी मांसाचा पर्याय म्हणूनही विकसित करण्याचा ध्यास घेतलाय. भविष्यात हॉटेलच्या मेन्यूमध्ये नाश्त्यात फणस, स्टार्टर्समध्ये फणस, मेन कोर्समध्ये फणसाची भाजी, फणस टिक्का, राईसमध्ये फणस बिर्याणी, ज्यूसमध्ये फणसाचा ज्यूस आणि डेझर्टमध्ये फणसाचं आईस्क्रीम असं संपूर्ण जॅकफ्रूट मेन्यू उभं करायचं त्यांचं स्वप्न आहे. फणसाचे चिप्स, पीठ, पल्प आणि पौष्टिक पावडरला देशात आणि परदेशात मागणी असल्याचं ते सांगतात. यासाठी तब्बल 11,000 चौरस फुटाचं आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. विविध यंत्रसामग्रीही केंद्रात दाखल झाली आहे. या प्रक्रिया केंद्रातून दरवर्षी सुमारे 5 टन उत्पादनाची क्षमता निर्माण होणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पण जॅकफ्रूट इयर ते जरी आदरणीय पंतप्रधान महोदय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू जर झालं तर त्याच्या माध्यमातून जी देशामध्ये फणसाला जी महत्व मिळेल ते जगावेगळं असेल. आणि ऑलरेडी आता मी 2-3 दिवस ऑब्झर्व करतो की फणसाबद्दल चर्चा सगळीकडे व्हायला लागली, फणसाचं ब्रँडिंग प्रमोशन व्हायला लागलं आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू साथीने जर झालं तर ते त्याला खूप चांगल्या पद्धतीने गती मिळू शकते. प्लॅन तर खूप आहेत. आता स्टार्टअप इंडिया की मेक इन इंडिया, तर मेक इन इंडिया तर फणस तर भारतातलंच आहे, ऑलरेडी ते मेक इन इंडिया आहे. आणि स्टार्टअप इंडियामध्ये जी नवीन मुलं जी आहेत, जी ग्रॅज्युएट्स असतात, त्यांना नवीन वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात. तर स्टार्टअप इंडियामध्ये इनोव्हेशन्सला खूप वाव आहे. त्याच्यामध्ये फणसाचं सोलण्यासाठी फणसाचं पिलिंग करण्यासाठी काही कुठलं मशीन नाही किंवा ते गरे काढण्यासाठी कुठलं मशीन नाही, तर त्याचे स्टोरेज वाढवण्यासाठी काही नाही. तर हे स्टार्टअप इंडियामध्ये वेगवेगळे इनोव्हेशन्स करता येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून चांगल्यारीत्या यंग मुलांना त्याच्याबद्दल चांगली संधी मिळू शकते. आणि आता या संपूर्ण फणस प्रयोगाची चर्चा थेट दिल्लीपर्यंत पोहोचली. काही दिवसांपूर्वी मिथिलेश देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कच्च्या फणसाची मधुमेह नियंत्रक पावडर, फणसाच्या आठळ्यांची प्रोटीन पावडर आणि फणसाच्या टाकाऊ भागापासून तयार केलेली लेदर बॅग आणि पासपोर्ट होल्डर पंतप्रधानांसमोर सादर केले. विशेष म्हणजे या उत्पादनांवर डिजिटल ट्रेसेबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. मोबाईल टॅप करताच उत्पादनाचा संपूर्ण प्रवास आणि त्याची माहिती समोर येत होती. या नाविन्यपूर्ण प्रयोगाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्याचं मिथिलेश सांगतात. या भेटीत देशातील मोठ्या प्रमाणात फणस वाया जात असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडलाय. फणसाला मोठ्या अर्थव्यवस्थेचं रूप देता येऊ शकतं आणि त्यातून निर्यातीची मोठी संधी निर्माण होऊ शकते, याकडे त्यांनी पंतप्रधानांचं लक्ष वेधलं. तसंच फणस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि फणसाच्या मूल्यवर्धनाला चालना मिळावी, यासाठी संपूर्ण 1 वर्ष हे जॅकफ्रूट इयर अर्थात फणस वर्ष म्हणून घोषित करावं अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधानांनी या प्रयत्नांना दाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं मिथिलेश सांगतात. लांजाच्या झापडे गावात सुरू झालेला हा फणसाचा प्रयोग आता केवळ एका शेतकऱ्याचा प्रयोग राहिलेला नाही. फणसाच्या प्रत्येक भागाचं मूल्यवर्धन करून त्यातून शेती, संशोधन, प्रक्रिया उद्योग, रोजगार आणि निर्यात अशी संपूर्ण इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. आणि म्हणूनच 50 पैशातून रस्त्यावर फणस विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचतो. कोकणाच्या मातीतला हा फणस आता जगाच्या बाजारपेठेत पोहोचणार का, याचं उत्तर येणारा काळच देईल. राजन चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, रत्नागिरी.